हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुखा समृद्धीचे भरभराटीचे जावो आणि येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण सामावून जावो अशी शुभेच्छा तुम्हाला मी देतो. प्रियानो, येशूला धन्यवाद देतो, परमेश्वराला धन्यवाद देतो. या नवीन वर्षामध्ये तुमच्या सोबत बोलण्याची संधी मला परमेश्वराने दिली, येशूने दिली, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद, येशूला धन्यवाद. प्रियानो, 2024 हे संपलेलं आहे आणि 2025 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आणि या नवीन वर्षामध्ये प्रियानो, आपण वाटचाल करत असताना जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला आपण ठेवल्या पाहिजेत आणि नव्या गोष्टींना उजाळा दिला पाहिजे. नव्या गोष्टींना उजाळा दिला पाहिजे. बघा, कोरिन्थिकरास दुसरे पत्र अध्याय 5 वचन 17 मध्ये वचन सांगतं आपल्याला, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रियानो, लक्षात घ्या, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. म्हणून प्रियानो, नवीन वर्षामध्ये आपण सगळ्यात चांगल्या नवीन गोष्टी करत राहणं महत्त्वाचं आहे प्रियानो. कारण परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला आजपर्यंत त्यानं सांभाळलेलं आहे, आजपर्यंत त्यानं आपल्याला जतन केलेलं आहे, आजपर्यंत आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, आजपर्यंत त्यानं आपल्या सगळ्या गरजांची पूर्तता केलेली आहे आणि सगळं काही त्यानं आपल्याला दिलेलं आहे प्रियानो. आणि त्याच्याच कृपेनं, दयेनं, आशीर्वादानं आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करतो आहोत. म्हणून हे नवीन वर्ष प्रियानो सुखा समाधानाचं, आनंदाचं जावं असं वाटत असेल, शांतीचं जावं वाटत असेल, भरभराटीचं जावं वाटत असेल, तर आपण काही केलेल्या चुका ज्या आहेत 2024 मध्ये, आपण ज्या काही चुका केल्या 2024 मध्ये, त्या सगळ्या विसरून जाणं महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या चुका आपण विसरून जाणं महत्त्वाचं आहे आणि त्या चुका पुढच्या वर्षामध्ये घडणार नाहीत. त्या चुकांची पुनरावृत्ती घडणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे प्रियानो, नेहमी काळजी घेतली पाहिजे. म्हणून आपल्यात बदल झाला पाहिजे प्रियानो. पहा जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आपल्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे प्रियानो, पूर्ण बदल आपल्यामध्ये घडून आला पाहिजे. पाहणाऱ्याने सुद्धा असे म्हटलं पाहिजे किंवा मित्रमंडळी असे म्हटलं पाहिजे, मित्रमंडळींनी किंवा घरच्या नातेवाईकांनी म्हटलं पाहिजे, अरे काय ह्या वर्षी तू फारच बदललेलं दिसतोयस. प्रियानो, परमेश्वराच्या कृपेने, येशूच्या कृपेने ही परिस्थिती तुम्हामध्ये येऊ दे अशी मी देवाजवळ विनंती करतो. प्रियानो, आपल्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, वाईट गोष्टी घडल्या असतील, काही आपल्यातून पाप घडलं असेल, ते सगळं आता काढून टाकूया प्रियानो. आपल्यामध्ये पूर्ण बदल झाला पाहिजे, पूर्ण बदल झाला पाहिजे. शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, सामाजिक असेल, तर ह्या सगळ्यातून आपला बदल घडला पाहिजे. शारीरिक बदल घडला पाहिजे, मानसिक बदल घडला पाहिजे, बौद्धिक बदल घडला पाहिजे, सामाजिक बदल घडला पाहिजे आणि तुमच्यामध्ये आध्यात्मिक वृद्धी झाली पाहिजे. तुमच्यामध्ये आध्यात्मिक वृद्धी झाली पाहिजे. तर यासाठी आपण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे प्रियानो. यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी जुन्या ज्या आपण घडलेल्या आहेत, मागच्या वर्षी ज्या घडलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण
विसरून गेलं पाहिजे आणि त्याची पुन्हा त्या आपल्यामध्ये आपल्याकडून घडता उपयोगाच्या नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. बघा, मागच्या वर्षामध्ये आता आपण शारीरिक भूक भागवण्यासाठी काही आपण चुकीच्या गोष्टी केल्या असतील. दारू, सिगरेट, गांजा, मावा, काय काय ते बऱ्याच गोष्टी असतात त्या असतील. मला आता पूर्ण माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे. फ्रेंडो, आपल्या शरीरावर आपला ताबा असणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, शरीरावर आपला ताबा असणं महत्त्वाचं आहे. प्रेषित पौलाने एका ठिकाणी सांगितलं की माझ्या शरीराला मी कुदलतो. फ्रेंडो, आपली आत्मिक उन्नती जर व्हायची असेल, आपण नीतिमान जर ठरायचं असेल, तर ह्या गोष्टीबद्दल आपण जागृत राहणं महत्त्वाचं आहे. वाईट गोष्टी पासून अलिप्त राहणं महत्त्वाचं आहे. पापापासून अलिप्त राहणं महत्त्वाचं आहे. आणि ही भूमिका प्रियानो ठाम आपणच घेतली पाहिजे. ही भूमिका आपणच घेतली पाहिजे. आणि त्यासाठी प्रियानो नव्या वर्षातील नवे संकल्प जे आहेत ते आपण आता करायचे आहेत. नव्या वर्षात नवे संकल्प हेच करायचे आहेत की नाही, आता यावर्षी माझ्या हातून जे काही वाईट पाप घडलं ते नाही, आता मला पुन्हा करायचं नाही आहे. मला येशूच्या मार्गात राहायचं आहे. परमेश्वरच्या मार्गात मला चालायचं आहे. मला नाही आहे करायचं. आता हे माझ्यात बदल आज ह्यावेळेस मी करणार आहे. हे नवीन वर्ष मला माझ्यात बदल घडवून आणणार आहे मी. प्रियानो, हे ठामपणे आपण ठरवलं पाहिजे. लक्षात घ्या प्रियानो, आपल्यामध्ये आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी. प्रियानो, नवीन वर्षामध्ये माझ्यात बदल घडवून आणणं हे मला शक्य आहे याची जाणीव आपण ठेवलं पाहिजे. मला हे करता येऊ शकतं, मला माझ्यामध्ये बदल घडवून आणता येऊ शकतं याची जाणीव आपण ठेवली पाहिजे प्रियानो. आणि ही जाणीव आता या वर्षामध्ये आपण ठेवूया प्रियानो. प्रत्येकानं ठेवूया. नाही करायचं मला आता यावर्षी सिगरेट ओढायचे नाही आहे. मला सिगरेट बंद करायचे आहे. नाही मला गुटखा खायचा. आता या वर्षामध्ये मागच्या वर्षीपर्यंत झालं ठीक आहे, पण यावर्षी नाही मला गुटखा खायचा. ठामपणे आपण भूमिका घेऊया प्रियानो. नवे संकल्प आता यावर्षी आपण करायचे आहेत. लक्षात घ्या प्रियानो, हे आपणच ठरवू शकतो आणि आपणच करू शकतो प्रियानो. प्रियानो, जर आपण अशा गोष्टी केल्या, लक्षात घ्या, तर देवाला आपल्याला खूप आनंद होऊ शकतो. देव आपल्याला सगळं काही तो भरभरून द्यायला लागतो. देव आपल्याकडे लक्ष देतो. देव आपलं कल्याण करण्यासाठी पाहिजे ते करू शकतो. प्रियानो, हे महत्त्वाचं आहे प्रियानो. लक्षात घ्या, परमेश्वरानं आज आम्हाला प्रियानो, मला तरी प्रामुख्यानं कुठले अनुभव असे दिलेले नाही आहेत असं नाही आहे प्रियानो. जवळजवळ सगळे अनुभव मला आज दिलेले आहेत. तुम्हाला ठाऊक नसेल प्रियानो, शरीराला जेवढं मार लागतो, शरीराला एखाद्याला मारलं चापट तर शरीराला तेवढं लागत नाही आहे, पण आत्म्याला जर चापट मारली तर ती खूप लागते प्रियानो. हा अनुभवसुद्धा मला देवानं एक वेळ दिला आहे प्रियानो. म्हणून मला ठामपणे सांगू द्या तुम्हाला, यावर्षी ह्या सगळ्यात वाईट गोष्टी काढून टाका आणि चांगल्या गोष्टी करायला शिका प्रियानो. चांगल्या गोष्टी करायला शिका. यावर्षी आपण संकल्प करूया, नाही मी यावर्षी चांगल्या गोष्टी सगळ्या करत राहणार आहे. वाईट गोष्टी माझ्या हातून घडू देणार नाही. आता ठामपणे प्रियानो, आपल्यामध्ये बघा राग, लोभ, मत्सर, हेवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. देहाची कर्म ह्यानं सांगितलेली आहेत प्रियानो.
गलती कराच्या पत्रामध्ये पौलानं सांगून ठेवलेले आहेत. आपण जरासं वाचूया प्रियानो, ते फार महत्त्वाचं आहे. गलती कराचं पत्र अध्याय 5 मध्ये बघा प्रियानो, देहाची कर्मे उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. प्रियानो, हे ठाम आहे प्रियानो, ठाम आहे. आपण आपला स्वतःचा नाश करून घ्यायचा आहे का? नाही प्रियानो, आपला स्वतःचा नाश आपण करून घ्यायचा नाही. आपल्याला नरकात जायचं नाही आहे. म्हणून यावर्षीच असे संकल्प आपण केले पाहिजेत. नाही, मला नरकात नाही जायचं, मला स्वर्गात जायचं आहे, मला परमेश्वराच्या सोबत राहायचं आहे, मला येशूच्या सोबत राहायचं आहे. हे संकल्प आज आपण केले पाहिजेत प्रियानो. या नवीन वर्षाचे संकल्प असे केले पाहिजेत. बघा, राग लोकांना भरपूर आहे. राग, लोभ, मत्सर, हेवा, प्रियानो, काय काय सगळं आपल्या अंतःकरणामध्ये हे सगळं भरलेलं असतं. आपण दुसऱ्याबद्दल चांगल्या भूमिका कधी घेतच नाही. दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी मत्सरच असतो. कधीच आपण दुसऱ्याबद्दल चांगल्या गोष्टी काढत नाही. अरे तो अमुक अमुक फार चांगला माणूस आहे असं आपण कधी म्हणत नाही. आपण म्हणतो का, अरे काय तो बेकार माणूस आहे. जनरली भूमिका ही सगळ्यांची आहे प्रियानो. बघा, प्रवृत्ती माणसांची कशी असते त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो प्रियानो. एक कुबडी बाई असं रस्त्याने जात होती. मग देवदूत फिरत असताना देवान पाहिलं त्याला. देवदूताने त्याला म्हटलं की बाई, तुमचं कुबड हे फार तुम्हाला त्रासदायक असेल नाही? तर हो बाबा म्हणाले, मला खूप त्रासदायक आहे. मग हे तुमचं कुबड मी काढून टाकू का? तर त्या बाईने म्हटलं, तुला असं काही करता येऊ शकतं का? तर देवदूत म्हणाला, हो करता येऊ शकतं. तर बाईनं काय म्हणावं प्रियानो? त्या बाईनं त्या देवदूताला सांगितलं, तू म्हणाल तुला खरोखर असं काय करता येत असेल तर माझं कुबड काढू नकोस, माझं कुबड तसंच ठेव, पण या गावातल्या सगळ्या लोकांना कुबड येऊ दे. आज प्रवृत्ती लोकांची ही आहे प्रियानो, माणसांची प्रवृत्ती ही आहे. त्या बाईने असा नाही विचार केला, बाबा चांगला आहे माझा कुबड काढलास, मला आनंदात ठेवलं, आता ह्याच्या पुढं मला आनंद दिलास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, असं नाही म्हटलं. प्रियानो, ही आपली प्रवृत्ती आहे. आता ही प्रवृत्ती देखील आपण या नवीन वर्षामध्ये काढून टाकणं महत्त्वाचं आहे प्रियानो. या नवीन वर्षामध्ये हे काढून टाका अशा प्रवृत्ती आणि चांगली प्रवृत्ती निर्माण करा. आज शेजारी कधीही चांगले वागत नाहीत प्रियानो. एका भिंतीच्या पलीकडे एकमेक असतात, पण तरी देखील त्यांची एकमेकांची तोंड एकमेक पाहत नाहीत. सदैव मत्सर, हेवा, शेजाऱ्याने काही चांगल्या गोष्टी घेतल्या की नेहमीच दुसऱ्या शेजाऱ्याबद्दल जळफडाट निर्माण झालेली असते. चांगल्या गोष्टी होत नाही. अरे बाबा छान, त्या लोकांनी चांगली प्रगती केली असं आपण नाही म्हणत. प्रियानो, ह्या सगळ्या ज्या आपल्यामध्ये वाईट गोष्टी आहेत ह्या काढून टाका प्रियानो. राग, लोभ, मत्सर हे सगळे काढून टाका.
खरं तर परमेश्वराला लीन नम्र लोक जास्त आवडतात, लक्षात घ्या. पण आपण कुठं त्याचा विचार करतो. आपल्या राग तर नाकावर असतात म्हणतात सगळे. प्रभू येशूनं तुम्हाला जर एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा असं म्हटलं. याचा अर्थ काय? तर तुम्ही लीन नम्र झालं पाहिजे. तुमच्यातनं ह्या सगळ्या वाईट गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. पण त्या कुठं होतात? आज खोटं बोलणं तर सर्रास चाललेलं असतं. शिवीगाळी करणं तर सर्रास चाललेलं असतं. बरेच लोकांना प्रियानो, या वर्षात आपण असं संकल्प करूया की ह्या सगळ्या अशाच वाईट गोष्टी आपल्यातून काढून टाकायच्या आहेत. मला आता राग माझ्यातला राग सगळा काढून टाकायचा. मला शांत राहायचं, लीन राहायचं, नम्र राहायचं. आता आजपर्यंत माझ्यामध्ये राग होता, तो आता बस. या नवीन वर्षामध्ये मी संकल्प करणार आहे, मला कोणाला रागवायचं नाही आहे. शेजाऱ्यांच्या बरोबर मी नेहमी चांगलं वागणार आहे. कधी शेजाऱ्यांच्या बरोबर मी आता ह्याच्यापुढं वाईट वागणार नाही. त्यांना समजून घेणार आहे. त्यांच्याबरोबर चांगले संबंध मी प्रस्थापित करणार आहे. कधी आपण असं करणार आहोत? या वर्षात संकल्प करा प्रियानो, असे संकल्प करा. बघा, आपल्याला देवानं पहिलं वचन हेच दिलेलं आहे प्रियानो. पहिलं वचन हेच दिलेलं आहे. पूर्ण मनानं, पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी शेजारावर प्रीती कर. पण आपण शेजारावर कधी प्रीती करतो? एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो प्रियानो या निमित्तानं. एका तरुणाच्या पोटामध्ये सारखं दुखायला लागलं. तरुणाच्या पोटामध्ये सारखं दुखायला लागलं. मग तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनं 2 दिवसाच्या गोळ्या त्याला दिल्या. मग 2 दिवसाच्या गोळ्या त्यानं घेतल्या. 2 दिवस पुन्हा गोळ्या घेऊनसुद्धा काही कमी झालं नाही. मग तो परत 3ऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर तुम्ही 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या पण माझ्या पोटातलं दुखायचं काही राहिलेलं नाही, ते तसंच चालू आहे. मग त्या डॉक्टरनं सहज विचारलं त्याला, म्हणाले तुझ्या शेजारी काय नवीन गोष्ट वगैरे घेतलेली आहे का, नवीन वस्तू वगैरे? तर त्या तरुणानं सांगितलं, हो आमच्या शेजाऱ्यानं नवीन कार घेतलेली आहे. मग डॉक्टर म्हणाले ते तुझ्या मनामध्ये तो मत्सर निर्माण झालेला आहे त्या शेजाऱ्यांनी कार घेतल्याबद्दल, तू तुझं काढून टाक म्हणजे तुझ्या पोटातलं दुखायचं थांबेल. प्रियानो, ही आपली मानसिक प्रवृत्ती बघा, लक्षात घ्या, मानसिक प्रवृत्ती. म्हणून आज या नवीन वर्षामध्ये हे संकल्प करूया प्रियानो आपण. नाही, आता मला शेजाऱ्यांच्यावर चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. त्यांनी काही चांगल्या वस्तू घेतल्या तर मला त्यांचं कौतुक करायचं आहे, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. प्रियानो, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. प्रियानो, आपण दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये जर आपण ज्यावेळेस आनंद व्यक्त करतो त्यावेळेस आपली प्रगती होत असते, लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस दुसऱ्याला मदत करतो त्यावेळेस दुसरे आपल्याला मदत करत असतात. नकळत परमेश्वरच तुम्हाला मदत करत असतो प्रियानो. प्रियानो, मला एक तुम्हाला गोष्ट सांगू दे, म्हणजे एक माझी साक्षच आहे, खरे एक माझी साक्षच आहे प्रियानो. तुम्हाला सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये बहुतेक सगळ्या चांगल्या गोष्टी करत राहतो. कधी असं कोणाचं वाईट चिंतत नाही का, खोटं बोलणं तर अजिबात नाही प्रियानो. शिवीगाळी करणं आमच्यात पेशात नसल्यासारखं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीपासून मी अलिप्त आहे. गेल्या वर्षी प्रियानो, आणि गेल्या वर्षी आता दरवर्षीच करतो मी, गेल्या वर्षी 1-2 गरीब शाळेंनी माझ्याकडे वह्या मागितल्या आणि मग त्यांना 2 वह्यांना एका ठिकाणी 300 वह्या दिल्या, एका ठिकाणी शाळेला 200 वह्या दिल्या. प्रियानो, हे चांगल्या कार्याची नोंद परमेश्वरानं घेतली, लक्षात घ्या. या माझ्या चांगल्या कार्याची परमेश्वरानं नोंद घेतली. आणि गंमत तुम्हाला सांगतो प्रियानो, मला खूप आनंद आहे त्या बाबतीत.
की मी हे जूनमध्ये कार्य केलेलं होतं. जुलैच्या 10-15 तारखेच्या दरम्यान प्रियानो मला अहमदनगरमधून उपदेशक साप्ताहिकाचा संपादकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला समाजभूषण गौरव पुरस्कार आम्ही देणार आहोत 28 तारखेला आणि आमचा वर्धापन 30 तारखेला आणि आमचा वर्धापन दिन आहे त्या दिवशी आणि आम्ही तुम्हाला समाजभूषण पुरस्कार देणार आहोत. त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहा. प्रियानो मी त्या दिवशी उपस्थित राहिलो तिथं आणि त्यांनी केवढा गौरव माझा केला. शाल श्रीफळ तर दिलंच, गळ्यातलं लॉकेट दिलं, मानचिन्ह दिलं, मानपत्र दिलं, शाल दिली, हे सगळं देऊन त्यांनी मला गौरव केला प्रियानो. मग माझ्या लक्षात आलं की जे काही मी चांगलं कार्य केलं त्याची नोंद माझ्या पित्यानं केली, माझ्या परमेश्वरानं केली आणि त्यानं माझं या ठिकाणी गौरव केला. प्रियानो, आपण ह्या असा विचार आता करूया आपण की माझ्या या नवीन वर्षामध्ये मी चांगलीच कार्य करत राहणार आहे. मग चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडवू देत, चांगलं सगळ्या गोष्टी माझ्या हातून होऊ देत. मी सगळ्यात जाऊ देत जुन्या गोष्टी, नवीन चांगल्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न करूया. देव तुमचा गौरव करतो प्रियानो, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या गोष्टी करायला लागाल, देवाला आवडील अशा गोष्टी तुमच्या हातून घडायला लागल्या की देव तुमचं गौरव करतो. देव तुमची नोंद घेतो आणि तुमचा गौरव करतो. हे 100% आहे प्रियानो, लक्षात घ्या. प्रियानो, म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण संकल्प करूया, नाही मला चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत, वाईट गोष्टी मला करायच्या नाही आहेत. माझ्यातून कसला व्यभिचार होता उपयोगाचा नाही, माझ्यातून काही बलात्कार होता उपयोगाचा नाही, माझ्यातून कुठलं खून होता उपयोगाचा नाही, कोणाची मारामारी माझ्या हातून घडता उपयोगाचा नाही, माझ्यातून कोणाची निंदा होता उपयोगाचा नाही, माझ्यातून कोणाचं वाईट घडता उपयोगाचा नाही, माझ्यातून कोणाला फसवणं होणार नाही, माझ्यातून कोणाला लुबाडणं होणार नाही, माझ्यातून मी खोटं बोलणार नाही, मी शिवीगाळी करणार नाही, मी शांत संयम राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि परमेश्वराला जे आवडेल तेच मी करेन. हा यावर्षी संकल्प करूया प्रियानो, असा संकल्प करूया आपण. प्रियानो, मला खास तुम्हाला सांगू द्या प्रियानो की खरोखर तुम्ही ज्यावेळेस चांगल्या गोष्टी करायला लागाल त्यावेळेस देव तुमच्यासोबत राहतो. देव कधीही तुम्हाला टाकणार नाही आणि सोडणार नाही प्रियानो, कारण देवाने त्याचं वचन दिलेलं आहे. म्हणून आपण चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प यावर्षी करूया प्रियानो. चांगल्या गोष्टी करूया आणि जितकं आपल्याला चांगलं राहता येईल, जितकं चांगलं वागता येईल तितकं वागण्याचा प्रयत्न करूया प्रियानो. परमेश्वराला आपल्या हृदयात घेऊया, येशूला आपल्या हृदयात घेऊया प्रियानो आणि त्याला सांगूया आपण, देवा मला वाईट गोष्टी माझ्या हातून घडवूच नाहीत, तुला जे योग्य वाटेल तेच माझ्या हातून घडू देत, तुला जे आवडेल तेच माझ्या हातून घडू दे. मला नको आहे अशा वाईट गोष्टी करायच्या, मला माझ्या चुका हातून घडू नयेत. प्रियानो, देव तुम्हाला नेहमीच सहाय्य करतो, लक्षात घ्या. परमेश्वर नेहमीच सहाय्य करतो, येशू नेहमीच सहाय्य करतो तुम्हाला. फक्त आपण यावर्षी नवा संकल्प करूया प्रियानो. नाही, मला ते या सगळ्या जुन्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत आणि नव्या वर्षामध्ये माझ्यामध्ये पूर्ण बदल झाला पाहिजे, माझ्यामध्ये आध्यात्मिक वृद्धी झाली पाहिजे, माझ्यामध्ये आध्यात्मिक वृद्धी झाली पाहिजे. म्हणून मी फक्त येशूचाच विचार करत राहीन, परमेश्वराचाच विचार करत राहीन. मी कुणाचाच बाकीचा विचार करणार नाही. मला कुणाचं कशाच्या भानगडीत पडायचं नाही आहे. आता मला फक्त मला येशूमध्येच राहायचं आहे. हा यावर्षीचा आपण संकल्प करूया प्रियानो. आणि मग सारखं आपण बायबल वाचन करणं, प्रार्थना करणं, या गोष्टी करत राहूया. जास्तीत जास्त बायबल वाचन करणं.
वचनांचा विचार करणं, त्या वचनामध्ये आपलं बोलणं, चालणं, वागणं, या गोष्टी करणं, या गोष्टी आता आपण करूया प्रियानो. आपण अर्धा तास प्रार्थना करत असो तर आता 1 तास करूया. 1 तास करत असेल तर 2 तास करूया. 2 तास करत असेल तर आपण 3 तास प्रार्थना करूया या रोजची. देवाचा गौरव आपल्याकडून जास्तीत जास्त घडू दे असं आपण ठरवूया प्रियानो. देवाचा गौरव करूया आपण. मागच्या वर्षी माझ्या हातून कमी झाला असेल देवाचा गौरव, पण यावर्षी आता आपण संकल्प करूया देवाचा गौरव माझ्या हातून ह्या वर्षी जास्तीत जास्त घडला पाहिजे. प्रियानो, ठरवूया आपण प्रियानो. या नवीन संकल्पामध्ये आपण ठरवूया. जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. आपण यावर्षी नवेच होऊया प्रियानो. सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे की अरे यावर्षी नाही, आपल्यामध्ये ह्याने स्वतःमध्ये खूप बदल केलेला आहे. खऱ्या अर्थानं हा देवाचा माणूस दिसतोय. खऱ्या अर्थानं देवाच्या मार्गात हा माणूस दिसतोय असं इतरांनी देखील म्हटलं पाहिजे प्रियानो. इतरांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. देव तर तुमचं कौतुक करतोच प्रियानो. म्हणून प्रियानो, नवीन संकल्प करा. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करा प्रियानो. आध्यात्मिक वृद्धी तुमची होऊ द्या. 2024 मध्ये माझा आध्यात्मिक काय विकास माझा झाला नाही, आध्यात्मिक माझी प्रगती झाली नाही, मला अध्यात्मामध्ये काय फारसं रुची घेता आली नाही. पण नाही, मला आता 2023 मध्ये आध्यात्मिक वृद्धी माझी झाली पाहिजे. मला देवात वाढायचं आहे. मला देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे. मला येशूला प्राप्त करून घ्यायचं आहे. येशूला माझ्या हृदयामध्ये स्थान द्यायचं आहे. मला येशूला पाहायचं आहे. येशूचं दर्शन मला झालं पाहिजे. तर या नवीन वर्षामध्ये येशूचं दर्शन मला करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी पाहिजे ते करू शकतो. मी पाहिजे ते करीन. हा संकल्प करायचा प्रियानो, लक्षात घ्या. आजपर्यंत जर तुम्हाला येशूचं दर्शन झालं नसेल तर या 2025 मध्ये येशूचं दर्शन होण्यासाठी प्रयत्न करा प्रियानो. येशू आपला जीवनदेव आहे. तो प्रत्येकाला दर्शन देतो. यूट्यूबमध्ये अनेक साक्षी तुम्ही बघितल्या असतील. येशूने बऱ्याच जणांना आता दर्शन दिलेलं आहे. तुम्हालाही तो दर्शन देऊ शकतो. आणि हे दर्शन तुम्हाला मिळावं यासाठी नवा संकल्प करा. नवा संकल्प करा प्रियानो. प्रियानो, येशूला पाहण्याची जिद्द बाळगा. त्याच्या मार्गात राहा, त्याच्या वचनात चला, त्याच्या आज्ञेत राहा. म्हणजे प्रियानो, येशू तुम्हाला निश्चित दर्शन देऊ शकतो. हालेलुया. प्रियानो, यावर्षी नवीन संकल्प करायचा आहे. आपण प्रत्येकानं करायचा. तुम्हा सर्वांना त्यासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि हे वर्ष खरोखर तुम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.